आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या शेवटच्या दिवशीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र प्रचार करणार आहेत। थोड्याच वेळात ते भायखळा दादर या भागातील प्रचारामध्ये सहभागी होतील। आज अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे संयुक्त प्रचार करतायत। प्रचाराची सुरुवात भायखळावरून होईल आणि शेवट दादरमध्ये होणार आहे। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला आदित्य आणि अमित ठाकरे यांच्या दौऱ्याबाबतचे अधिकचे अपडेट देतील। श्रेयस, खरं तर आपण बघतोय तर लोक सुद्धा मधून जातात। त्याचं कारणच आहे कारण प्रचाराची सुरुवात आता होणार आहे। काही वेळातच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे इकडे संपूर्ण प्रचार करणार आहेत। भायखळापासून प्रचार सुरू होईल आणि आपण बघू शकतो तर माहोल मागचा सुद्धा बघितला तर मनसे शिवसेना ठाकरे गट यांचं सगळ्यांचं एकत्र हा संपूर्ण प्रचार होणार आहे असं दिसून येतं आणि ते चित्र आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं कसुरी तर सगळ्याच बाबतीत आज शेवटचा प्रचार आहे आणि त्यामुळे कुठे कुठे कुठलीच गोष्ट थांबली पाहिजे यासाठी सगळे प्रयत्न करत दिसत आहेत। सर, प्रचार आता मोठ्या प्रमाणात होणार आहे। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र प्रचार करतात। शेवटचा दिवस आहे, दुपारी 3-5 पर्यंतची वेळ आहे। कसं काय बघताय? आपण पाहत आहात की या भायखळा विधानसभेमध्ये आज सन्माननीय शिवसेना नेते आमचे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब आणि मनसेचे आमचे नेते अमितजी ठाकरे साहेब हे दोघे या ठिकाणी एकत्र येऊन बाईक रॅली करतात, रोड शो करतात आणि प्रचंड मागील 2-3 तासापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते, नागरिक, रहिवासी इथे मोठ्या उत्साहाने या रॅलीमध्ये सहभागी व्हायला सामील झालेले आहेत। यावरून या ठिकाणी स्पष्ट दिसतं की ज्या पद्धतीने सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी एकत्र येण्याचं ठरवलं, या मुंबईच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र आले, त्या पद्धतीने निश्चितच आपल्या सगळ्यांना निकाल पाहायला मिळेल। बघता एकंदर कसुरी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर आता कार्यकर्ते पण एकवटले आहेत। आपण बघू शकतो तर कार्यकर्ते पण सगळे आता एकत्र येताना दिसतात। बाईक रॅली भव्य होणार आहे आणि त्यासोबत आता थोड्याच वेळात आदित्य आणि अमित ठाकरे इथं आता येत आहेत। भायखळापासून सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर थेट ते दुपारी दादरपर्यंत म्हणजे यशवंत किल्लेदार हे जे उमेदवार आहेत त्याच्यापर्यंत पोहोचणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे शेवटचे दिवस सुद्धा ठाकरे बंधू यांनी ठरवलंय, ज्युनियर ठाकरेंनी, की आपण एकत्र प्रचार करता आणि संयुक्त प्रचारला सुरुवात आता थोड्याच वेळात होणार आहे। श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यांच्या प्रचाराच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच।